नमस्कार, माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला घरच्या घरी केस काळे कसे करायचे हे सांगणार आहे। केस काळे करण्याचे काही घरगुती उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर तुमच्या मित्रांबरोबर, फ्रेंड्स आणि फॅमिलीबरोबर व्हिडिओ नक्की शेअर करा। चला तर मग जाणून घेऊया असे कोणते घरगुती उपाय आहेत त्याच्यामुळे आपण केस घरच्या घरी काळे करू शकतो। तुम्ही जर अजून माझ्या चॅनल सौंदर्यवतीला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करणे फ्री आहे। सबस्क्राईबच्या बटनवर दाबा आणि मग घंटीच्या बटनवर दाबा, म्हणजे माझे येणारे नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचू शकतील। आणि चॅनलला एक लाईक नक्की करा। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करणे फ्री आहे। तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्यावर तुम्हाला माझे सर्व व्हिडिओज पाहायला मिळतील। सर्वात आधी आहे बटाट्याच्या सालांमध्ये स्टार्च असते। पाण्यात बटाट्याचे काही साली 10 मिनिटं ठेवून उकळून घ्या आणि थंड करून केसांना लावा। दुधाच्या रसात ऑलिव्हचे तेल अथवा तिळाचे तेल घालून अर्धा तास मालिश करावी। त्यानंतर केसांना शॅम्पू करून धुवून टाकावे। पांढऱ्या केसांना समस्येतून सुटका मिळवण्यासाठी कॉफी देखील खूप उपयुक्त ठरू शकते। पाण्यात 2-3 चमचे कॉफी घालून उकळून घ्यायची आहे। थोडी जाडसर म्हणजे घट्ट झाली कॉफी की उतरून घ्यायची आहे। थंड करून केसांना लावायचे आहे। 45 मिनिटांनंतर केस धुवून टाकायचे आहेत। आवळ्यात मेहंदी मिसळून केसांना कंडिशनिंग करायचे आहे। असे आपल्याला जर हवे असेल तर आवळ्याची बारीक काप करून त्याचे गरम नारळाच्या तेलामध्ये उकळून घ्यायचे आहे। मग तेल थंड करून मिक्स करून केसांना लावायचे आहे। त्यामुळे देखील केस पांढरे होत नाहीत। म्हणजे एक प्रकारे आपल्याला जे आहे आवळ्याचे तेल तयार करायचे आहे घरी। देशी तुपाचा वापर तुम्ही करू शकता, त्याच्याने केस चांगले होतात। देशी तुपाने केसांना मसाज करायचा आठवड्यातून 2 वेळा। असं केल्यास लवकरच पांढऱ्या केसांपासून सुटका मिळते। आलं वाटून घ्यायचं, त्याच्यामध्ये जरासं कच्चं दूध टाकायचं आणि केसांना लावायचं। त्यानंतर अर्धा तास झाल्यानंतर केसांना शॅम्पू लावून धुवून घ्यायचं। कांद्याच्या रसात लिंबू घालून केसांच्या मुळात लावल्यास केस काळे होतात। आजकाल बाजारमध्ये कांद्याचे तेल आणि कढीपत्त्याचे तेलसुद्धा मिळते। कांद्याचा आणि कढीपत्त्याचा शॅम्पू देखील मिळतो, तो सुद्धा तुम्ही वापरू शकता। आठवड्यातून 2 वेळा केसांना चहाच्या पाण्याने धुवू शकता। हा उपाय नक्कीच केसांना काळ्या करण्यासाठी उत्तम असतो। कच्ची पपई घ्यायची, त्याची पेस्ट करून घ्यायची। पेस्ट केसांवर 10 ते 15 मिनिटं लावून घ्यायची, मग केस धुवायची। असे केल्याने आठवड्यातून 2-3 वेळा तुम्ही असे करू शकता। आठवड्यातून 2-3 वेळा अर्धा कप दह्यात चुटकीभर काळी मिरी आणि 1 चमचा लिंबूचा रस मिक्स करायचा। नंतर 15 मिनिटं केसांना लावून घ्यायचे। 15 मिनिटं झाल्यानंतर केस धुवून टाकायचे। केस पांढऱ्याचे काळे होतात। हे सगळे घरगुती उपाय तुम्हाला सांगितलेले आहेत। तुमची स्किन जर सेन्सिटिव्ह असेल तर तुम्ही हे उपाय करू नका, आणि तुमची स्किन नॉर्मल असेल तुम्ही हे उपाय नक्की करून पहा। मला याच्या सर्वांमध्ये जे आहे आवळ्याचे तेल हे खूप फायदेशीर वाटले आणि सोपेसुद्धा वाटले। आणि जे आहे कांद्याच्या रसात लिंबू वगैरे लावून केसांना लावणे, किंवा कांद्याचे तेल किंवा कांद्याचा शॅम्पू जो बाजारात मिळतो तो वापरणे सगळ्यात सोपे आहे। कारण की बाजारात मिळणारे कांद्याचे तेल आणि कांद्याचे शॅम्पू हे मेडिकली टेस्टेड आहेत आणि आपल्याला खूपच छान आणि सोप्या पद्धतीने ते आपण करू शकतो। आणि आवळ्याचे तेलसुद्धा आपण घरच्या घरी तयार करू शकतो, त्याच्याने आपल्या केसांना कोणतीही हानी होणार नाही। मी सर्व उपाय तुम्हाला सांगितले आहे। याच्यापैकी कोणता उपाय तुम्हाला जमेल, तुम्हाला आवडेल, तुम्हाला सूट करेल तो उपाय तुम्ही नक्की करून बघा। आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।